बातमी नाशिकमधूनही अत्याचार प्रकरणात अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टनला अटक करण्यात आली। नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 नं ही कारवाई केली आहे। बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पुढील तपास सुरू आहे। तपासादरम्यान पोलिसांकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत। व्हिडिओत काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी असल्याची माहिती आहे। अशोक खरातच्या अटकेमुळे आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। राज्यभरातील पुढाऱ्यांचे भविष्य बघणारे कॅप्टन अशोक खरात यांना नाशिक पोलिसांनी एका गुन्ह्यामध्ये जे आहे ती अटक केली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की आपण सध्या मिरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आहे। अ, राजकीय या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। 35 वर्षीय महिलेच्या आरोपावरून खरात यांना बलात्कार आणि जादूटोणा अंतर्गत अटक करण्यात आली। महिलेच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या काळात अशोक खरात या भंडूर करणाऱ्या मांत्रिकाने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास निर्माण करत शहरातील एका महिलेला आपल्या कार्यालयात बोलवत तुझ्यावर धार्मिक माझ्या विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक औषध खायला देत तुझे आयुष्य बरबाद करून टाकेल अशी धमकी देऊन तसेच फिर्यादीच्या मरणाची भीती घालून इच्छेविरोधात वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे। आपण सध्या मिरगाव येथील या ठिकाणी त्यांचे निवासस्थानी आहे। या ठिकाणी पोलिसांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह मध्ये जो डाटा आहे तो हस्तगत केला आहे। योगेश माळंकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक।